वेलकम स्टुडंट. आता आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं वायर लॅन. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला वायरलेस लॅन. वायरलेस स्टँड फॉर वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. वायरलेस लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय म्हणतो? इट इज ऑल्सो कॉल्ड एल लॅन म्हणजे लोकल एरिया वायरलेस नेटवर्क. वी लॅन इज ए वन इन which a mobile user can to connect to the local area network through a wireless connection. वायरलेस लॅन म्हणजे काय म्हणतो किंवा वायरलेस लॅनलाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी VAWN म्हणजे लोकल एरिया वायरलेस नेटवर्क विच इज युजर कॅन कनेक्ट टू द लोकल एरिया नेटवर्क थ्रू अ वायरलेस कनेक्शन. म्हणजे जे काही मोबाईल असतात की अशा मोबाईलमध्ये जर तुम्हाला इंटरनेट कनेक्ट करायचं असेल तर ते इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी आपण वायरलेस कनेक्शनचा यूज करतो आणि त्या वायरलेस कनेक्शनलाच आपण काय म्हणतो? लोकल एरिया नेटवर्क. वायरलेस लॅन प्रोव्हाइड हाय स्पीड डेटा कम्युनिकेशन इन स्मॉल एरिया सच ॲज बिल्डिंग अँड ऑफिस. की ज्यामध्ये काय सांगता की वायरलेस लॅन काय करतो? हाय स्पीड डेटा कम्युनिकेशन म्हणजे जिथं तुम्हाला जास्तीत जास्त जर डेटा कम्युनिकेशनसाठी जर यूज करायचा असेल आणि जिथं स्मॉल एरिया असतो, फॉर एक्झाम्पल एखादी बिल्डिंग असेल, एखादं ऑफिस असेल, अशा बिल्डिंग किंवा ऑफिस किंवा ज्या ठिकाणी तुम्ही स्मॉल एरियाचा यूज करतो अशा स्मॉल एरियामध्ये हाय स्पीड डेटा कम्युनिकेशन म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त इंटरनेटचा हाय स्पीड आणि ज्यामध्ये तुम्हाला डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी वायरलेस लॅन काय करतो? प्रोव्हाइड करतो. वी लॅन अलाउ युजर टू मूव्ह अराउंड अ कन्फर्म एरिया व्हाईल दे आर स्टील कनेक्टेड टू द नेटवर्क. आणि ज्यामध्ये काय केलं जातं? जो तुमचा कन्फाईन एरिया असेल अशा ठिकाणी तुम्हाला जो काही नेटवर्क असतं किंवा नेटवर्क असतं असं नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी आपण WLANचा काय करतो? त्या ठिकाणी यूज करतो. आर्किटेक्चर कंपॅरिझन. आर्किटेक्चर कंपॅरिझनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे किंवा आर्किटेक्चर कंपॅरिझनमध्ये काय बघतो? वायर्ड वर्सेस वायरलेस. म्हणजे वायर्ड लॅन काय असतं आणि वायरलेस लॅन असतं. लॅन म्हणजे काय असतं? वायर्ड लॅनमध्ये काय केलेला असतो? एक स्विच दिलेला असतो आणि त्या स्विच पासून तुमचे जे काय होस्ट असतात की एका सिंगल वायरने आपण काय करतो? कनेक्ट करत असतो आणि स्विच पासून तुम्ही प्रत्येक कम्प्युटर किंवा जो काय तुम्हाला डायग्राम मध्ये लॅपटॉप दिसतोय त्या प्रत्येक लॅपटॉपला आपण काय करतो? कनेक्ट करतो. आणि वायरलेस मध्ये काय असतं? ॲड होक नेटवर्क म्हणजे तुम्हाला एक काय दिलेला असतो? अँटिना दिलेला असतो आणि त्या अँटिनाच्या थ्रू प्रत्येक जो काय लॅपटॉप दिसते की जो लॅपटॉप काय करतो? जो तुमचा इंटरनेटचा स्पीड आहे किंवा जे काय तुमचं वायरलेस नेटवर्क दिलेले की जे वायरलेस नेटवर्क तो काय करतो? त्या सिग्नल थ्रू काय करत असतो किंवा जो काय अँटिना दिलेला असतो त्या अँटिना थ्रू काय करतो? त्या ठिकाणी जे काय तुमचं नेटवर्कचं कनेक्शन असतं की जे कनेक्शन तो काय करतो? त्या ठिकाणी ॲक्सेस करत असतो. मग कॅरेक्टरिस्टिक ऑफ वायरलेस लॅन. वायरलेस लॅनचे कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय सांगतो? इट इज ऑल्सो कॉल्ड वायरलेस लॅन ज्याला आपण काय म्हणतो? WLAN म्हणतो. यूज इन लॅपटॉप मोबाईल डिव्हाइस टू कनेक्ट वायरलेसली टू होम नेटवर्क. म्हणजे होम नेटवर्कमध्ये जर तुम्हाला एखादा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल असे जर लॅपटॉप किंवा मोबाईल तुम्हाला काय करायचे असतील? वायरलेस जर कनेक्ट करायचे असतील तर अशा ठिकाणी आपण ह्या VLANचा काय करतो? यूज करतो. मोस्ट प्रेफर नेटवर्क टाईप टू इम्प्लिमेंट अ होम नेटवर्क. आणि होम नेटवर्कमध्ये आपण जास्तीत जास्त VLAN किंवा वायरलेस लॅनचा काय करतो? त्या ठिकाणी यूज करतो की ज्यामध्ये तुमचे जे काय मोबाईल असतात किंवा तुमचे जे काही लॅपटॉपचे डिव्हाइसेस असतात असे डिव्हाइस तुमच्या होम नेटवर्कमध्ये वायरलेसली आपण काय करतो? त्या ठिकाणी कनेक्ट करतो. अलाव रिलेटिव्हली स्लो टू फास्ट डेटा ट्रान्समिशन. आणि ज्यामध्ये डिपेंडिंग ऑन द व्हर्जन म्हणजे तुमचं वायरलेस लॅनचं किंवा नेटवर्कचं व्हर्जन काय आहे त्याच्यावर तुमच्या डेटा ट्रान्समिशनचा जो काय स्पीड असतो तो स्लो टू फास्ट काय केला जातो? त्या ठिकाणी डिपेंड असतो. ॲक्सेस कंट्रोल. ॲक्सेस कंट्रोलमध्ये काय सांगतो? हाऊ अ वायरलेस होस्ट कॅन गेट ॲक्सेस टू द शेअर मीडियम. म्हणजे जे काय तुमचे वायरलेस लॅन असतात अशा वायरलेस लॅनमध्ये तुमचा जो होस्ट असतो, होस्ट म्हणजे तुमचा मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल की जे काय करतात? एअर थ्रू किंवा मीडियम एअरचा किंवा जे काय एअर मीडियम दिलेलं असतं की ज्याचा यूज करून जे काही इंटरनेट असतं की जे इंटरनेट ते काय करतात त्या ठिकाणी किंवा जे काही नेटवर्क दिलेले असतात असे नेटवर्क काय करतो? त्या ठिकाणी आपण
एक्सेस करतो. द CMA अँड CD अल्गोरिदम डज नॉट वर्क इन वायरलेस लॅन. म्हणजे जो तुमचा CSMA आणि CD जो अल्गोरिदम असतो की जो वायरलेस लॅन मध्ये काय करत नाहीये, वर्किंग करत नाहीये. सेंड अँड रिसिव्हिंग सिग्नल पॉवर, आणि ज्यामध्ये काय केले जातात की तुमच्या नेटवर्कचे जे काय पॉवर सप्लाय असतो किंवा जे काय सिग्नल असतात की जे सिग्नल आपण सेंड आणि रिसिव्ह मध्ये काय केलेले असतात, तुम्हाला ट्रान्सफर केलेले असतात. द हिडन स्टेशन प्रॉब्लेम प्रिव्हेंट कोलिजन डिटेक्शन, आणि ज्यामध्ये तुमच्या स्टेशनचे जे काय प्रॉब्लेम दिलेले असतात की जे प्रॉब्लेम आपण काय करतो त्या ठिकाणी डिटेक्ट करतो. IEEE 802.11 आर्किटेक्चर, की ज्यामध्ये आपण काय सांगतो, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आर्किटेक्चरमध्ये, ज्यामध्ये फर्स्ट काय सांगतो, स्टेशन म्हणजे काय असतं, द स्टेशन कॉम्प्राइज all devices and equipment that are connected to the wireless LAN. The station can be two type, म्हणजे ज्यामध्ये काय केलेलं असतं की प्रत्येक वायरलेस आर्किटेक्चरमध्ये स्टेशन म्हणजे काय असतात, तुमच्या कम्प्युटरचे जे काय डिव्हाइसेस असतात किंवा जे काय इक्विपमेंट दिलेले असतात की आपण वायरलेस लॅनचा यूज करून ते एकमेकाला काय करतो, त्या ठिकाणी कनेक्ट करत असतो. अशा स्टेशनमध्ये तुम्हाला दोन टाईप दिलेले असतात. फर्स्ट टाईप काय सांगतो आपण, WAP म्हणजे काय सांगतो, वायरलेस ॲक्सेस पॉईंट. वायरलेस ॲक्सेस पॉईंट म्हणजे काय सांगतो, इट इज आर जनरली वायरलेस राउटर दॅट फ्रॉम द बेस स्टेशन ऑर ॲक्सेस, की ज्यामध्ये तुम्ही काय करता, बेस स्टेशनचा यूज करून जो काय राउटर असेल की जो राउटर काय करतो, तुमच्या नेटवर्कचे जे काय सिग्नल असतात की जे सिग्नल तो काय करतो, ॲक्सेस करतो. आणि सेकंड टाईप काय सांगतो, क्लॅन्ट आर वर्क स्टेशन, कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, स्मार्टफोन. आणि तुमचे जे काही क्लायंट असतात की जे क्लायंट म्हणजे काय असतात, तुमचे वर्क स्टेशन, कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर आणि स्मार्टफोन. ईच स्टेशन हॅज ए वायरलेस नेटवर्क इंटरफेस कंट्रोलर, आणि जेव्हा प्रत्येक स्टेशनमध्ये आपण वायरलेस नेटवर्कचा यूज करतो तेव्हा ते वायरलेस नेटवर्क कंट्रोलरचा यूज करून काय करतो, इंटरफेस करत असतो. सेकंड आपल्याला काय बघायचंय, बेसिक सर्व्हिस सेट. बेसिक सर्व्हिस सेटलाच आपण काय म्हणतो, BSS. मग बेसिक सर्व्हिस सेट म्हणजे काय असतं, इट इज अ ग्रुप ऑफ स्टेशन कम्युनिकेट ॲट फिजिकल लेअर लेवल, म्हणजे ज्यामध्ये तुमच्या एक किंवा एकापेक्षा जास्त स्टेशनचा किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त स्टेशनचा जो ग्रुप असतो, आणि प्रत्येक स्टेशन कम्युनिकेट ॲट फिजिकल लेअर लेवल, आणि प्रत्येक स्टेशन कम्युनिकेट करण्यासाठी फिजिकल लेअर लेवलचा काय करतो, यूज करतो. अशा स्टेशनच्या ग्रुपला आपण काय म्हणतो, बेसिक सर्व्हिस सेट. द BSS कॅन बी टू कॅटेगरीज डिपेंडिंग अपॉन मोड ऑफ ऑपरेशन, आणि जे काय तुमचे बेसिक सेट दिलेले असतात असे बेसिक सेट तुमच्या डिपेंडिंग ऑन मोड ऑफ ऑपरेशन, की जो दोन मोड ऑफ ऑपरेशन मध्ये काय असतात, त्या ठिकाणी डिपेंड असतात. फर्स्ट आपण काय सांगतो, इन्फ्रास्ट्रक्चर BSS, आणि सेकंड काय सांगतो, इंडिपेंडंट BSS. मग इन्फ्रास्ट्रक्चर BSS म्हणजे काय असतं, द डिव्हाइस कम्युनिकेट विथ अदर डिव्हाइसेस थ्रू द ॲक्सेस पॉईंट, म्हणजे जेव्हा तुमचे दोन डिव्हाइसेस एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतात तेव्हा ते कम्युनिकेशन करताना ते ॲक्सेस पॉईंटचा यूज करतात. अशा बेसिक सेट सर्व्हिसलाच आपण काय म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इंडिपेंडंट म्हणजे काय असतं, द डिव्हाइसेस कम्युनिकेट इन पीअर टू पीअर बेसिक ऑन ॲडहॉक मॅनर. ॲडहॉक मॅनर म्हणजे काय, जिथे कुठलेही वायर कनेक्ट न करता तुमचे जे डिव्हाइसेस असतात ते डिव्हाइसेस जेव्हा एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लायंट सर्व्हर, म्हणजे ज्यामध्ये आपण काय करतो किंवा ॲडहॉक मॅनरचा यूज करून, म्हणजे कुठल्याही डिव्हाइसेसला आपण कुठलीही वायर कनेक्ट न करता जेव्हा ते एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, इंडिपेंडंट BSS. आता थर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय बघायचंय, एक्सटेंडेड सर्व्हिस सेट, की ज्याला आपण काय म्हणतो, इट इज अ सेट ऑफ ऑल कनेक्टेड BSS, म्हणजे जिथं तुमचे बेसिक सर्व्हिस सेट जेव्हा आपण कनेक्ट करतो आणि ते एकमेकाला कनेक्ट केल्यानंतर न जो सेट असतो अशा सेटला आपण काय म्हणतो, एक्सटेंडेड सर्व्हिस सेट. डिस्ट्रीब्युटेड
सिस्टीम म्हणजे काय असतं, इट कनेक्ट ॲक्सेस पॉईंट इन ESS, म्हणजे जेव्हा एक्सटेंडेड सर्व्हिसेस सेट हे एकमेकाबरोबर कनेक्ट करण्यासाठी आपण ॲक्सेस पॉईंटचा यूज करतो, तेव्हा त्याला काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम. मग डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम म्हणजे काय असतं, किंवा एक्सटेंडेड सर्व्हिसेस म्हणजे काय असतं, ज्यामध्ये BSS किंवा ज्यामध्ये आपण काय सांगतो, स्टेशन आणि बेसिक स्टेशन सेटचा यूज करून आपले जे काय एक्सटेंडेड सर्व्हिसेस असतात की जो डेटा काय करतात त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत असतात. फिजिकल लेअर इज ए शॉर्टेस्ट लेवल इन द मॉडेल, आणि ह्या मॉडेलमध्ये जे काय तुमचे फिजिकल लेअर दिलेले असतात की जे शॉर्ट लेअरमध्ये दिलेले असतात, द लेअर इज फिजिबल फॉर इनिशिएटिंग, प्रिझर्विंग अँड डीॲक्टिवेटिंग द फिजिकल सर्व्हिस बिटवीन टू एंड फ्रेमवर्क, आणि ज्यामध्ये आपण टू एंड फ्रेमवर्कचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. मग ज्यामध्ये आपण काय सांगतो, द नेटवर्क लेअर, ज्यामध्ये आपण काय सांगतो, डेटा लिंक लेअर आणि फ्रेमचा काय करतो त्या ठिकाणी, द फिजिकल लेअर इज ए ट्रान्समिटिंग बीट फ्रॉम वन डिव्हाइसेस टू अनादर, म्हणजे प्रत्येक फिजिकल लेअरमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा डेटा ट्रान्समिट करता तेव्हा तो डेटा ट्रान्समिट करताना वन डिव्हाइस टू अनादर डिव्हाइस आपण काय करतो त्या ठिकाणी ट्रान्समिट करतो. इट कॅन चेंज द सिरीज ऑफ बीट इनटू इलेक्ट्रिक सिग्नल, लाईट सिग्नल और इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल, आणि जेव्हा तुमच्या ह्या लेअरमधून जेव्हा डेटा वन डिव्हाइसेस टू अनदर डिव्हाइस काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो, तेव्हा तो ट्रान्समिट करताना आपले जे काय सिरीज ऑफ बीट असतात, असे सिरीज ऑफ बीट आपण जेव्हा चेंज करतो तेव्हा ते चेंज करताना आपण इलेक्ट्रिक सिग्नल, लाईट सिग्नल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. इट इज आयदर टू हब ऑन लिंक सर्किट, आणि ज्यामध्ये तुम्ही फायबर ऑप्टिकल सर्किट किंवा मायक्रोवेव्ह रेडिओ सर्किटचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. द फिजिकल लेअर सिच्युएशन फॉर ट्रान्समिशन चॅनल अँड डेटा लिंक लेअर इज डिस्प्ले इन द डायग्राम बिलो, म्हणजे ज्यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक फिजिकल लेअर सिच्युएशनमध्ये किंवा जे काय फिजिकल लेअरच्या सिच्युएशन दिलेल्या असतात अशा सिच्युएशनमध्ये ट्रान्समिशन चॅनल आणि डेटा लिंक लेअर आपण काय करतो त्या ठिकाणी दिलेले असतात, आणि ज्यामध्ये तुम्ही काय करता त्या ठिकाणी डेटा लिंक लेअर आणि फ्रेम ह्याच्या थ्रू फिजिकल लेअर काय करतात, तुमचे जे काय डेटा असतात की असा डेटा आपण काय करतो, ट्रान्समिट करतो. आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आपल्याला, मॅक्स सब लेअर फ्रेम इन IEEE 802.11, द मेन फील्ड ऑफ अ फ्रेम ऑफ वायरलेस लॅन. मग प्रत्येक वायरलेस लॅन मध्ये काय दिलेले असतात, कोणत्या कोणत्या फ्रेम दिलेल्या असतात, ज्यामध्ये काय सांगतो, फ्रेम कंट्रोल म्हणजे काय, इट इज द 2 बाईट स्टार्टिंग फील्ड, म्हणजे ज्या फ्रेम मध्ये आपण 2 बाईटने काय करतो, स्टार्ट करतो, ऑफ 11 सब फील्ड, आणि ज्यामध्ये 11 सब फील्ड काय केलेले असतात, तुम्हाला दिलेले असतात. इट कंटेन कंट्रोल इन्फॉर्मेशन इन द फ्रेम, आणि हा कंट्रोलर काय करतो, तुमच्या प्रत्येक फ्रेमची जी काही इन्फॉर्मेशन असते अशी इन्फॉर्मेशन काय करतो, कंट्रोल करतो. आणि प्रत्येक फ्रेम कंट्रोल आपण जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा त्यामध्ये 2 बाईट फील्डचा यूज करतो, आणि त्यामध्ये तुम्हाला 11 सब फील्ड दिलेले असतात, आणि प्रत्येक फ्रेममधली जी काही इन्फॉर्मेशन असते अशी इन्फॉर्मेशन कंट्रोल करण्यासाठी आपण फ्रेम कंट्रोलचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. नेक्स्ट पॉइंट काय सांगतो, ड्युरेशन, इट इज द 2 बाईट फील्ड दॅट स्पेसिफिक द टाइम पिरियड फॉर विच द फ्रेम अँड इट एक्नॉलेजमेंट ऑक्युपाय द चॅनल, म्हणजे प्रत्येक फ्रेममध्ये काय केलेला असतो, एक स्पेसिफिक असा टाइम पिरियड दिलेला असतो, आणि जो टाइम पिरियड दिलेला असतो तो 2 बाईट दिलेला असतो, आणि प्रत्येक टाइम पिरियडमध्ये काय दिलेलं असतं, फ्रेम अँड एक्नॉलेजमेंट ऑक्युपाय द चॅनल, म्हणजे जो तुमचा फ्रेम दिलेला असतो आणि जे काय तुमचं एक्नॉलेजमेंट दिलेलं असतं की तो किती चॅनल तेवढ्या टाइम मध्ये ऑक्युपाय करत असतो, ज्याला आपण काय म्हणतो, ड्युरेशन. ॲड्रेस फील्ड मध्ये काय सांगणार आहे, देअर आर 6 बाईट ॲड्रेस फील्ड, म्हणजे प्रत्येक ॲड्रेस फील्ड मध्ये तुम्हाला
3 ॲड्रेस फील्ड दिलेले असतात आणि ज्यामध्ये तुम्हाला 6 बाईट दिलेले असतात. द कंटेनिंग ॲड्रेसेस ऑफ द सोर्स, इमिजिएट डेस्टिनेशन अँड फायनल एंड पॉईंट रिस्पेक्टिव्हली. आणि ज्यामध्ये काय सांगतो, प्रत्येक ॲड्रेस फील्डमध्ये 3 फील्ड दिलेले असतात आणि प्रत्येक फील्डमध्ये काय सांगतो 2 बाईटचा तुम्ही यूज करता आणि ते ॲड्रेसेस कोणते असतात, तुमचा सोर्स, डेस्टिनेशन आणि एंड पॉईंट असे तुम्हाला ॲड्रेस फील्ड दिलेले असतात. सिक्वेन्समध्ये काय सांगतो, इट इज द 2 बाईट फील्ड दॅट स्टोअर द फ्रेम नंबर. आणि सिक्वेन्स हा काय दिलेला असतो, तुम्हाला 2 बाईट फील्ड दिलेला असतो. ज्या 2 बाईट फील्डमध्ये तुमच्या प्रत्येक फ्रेमचा जो काही नंबर दिलेला असतो असा नंबर आपण ह्या सिक्वेन्समध्ये काय करतो, स्टोअर करतो डेटा. दिस इज द व्हेरिएबल साईज फील्ड कॅरी द डेटा फ्रॉम अप्पर लेअर. म्हणजे ज्यामध्ये काय असतं, प्रत्येक डेटाची साईज ही व्हेरिएबल असते. व्हेरिएबल म्हणजे काय, तुमच्या अप्पर लेअरमध्ये किंवा तुमचा किती डेटा कॅरीड आउट होतो त्या लेअरमधून त्याच्यावर तुमच्या डेटा ची साईज ही काय असते, डिपेंड असते. द मॅक्झिमम साईज ऑफ द डेटा फील्ड इज 2312 बाईट्स. म्हणजे प्रत्येक डेटाची जी साईज असते की तुमचा डेटा त्या फील्डमधून किती डेटा ट्रान्सफर होतो त्याच्यावर तुमच्या प्रत्येक डेटाची साईज काय असते, डिपेंड असते. आणि प्रत्येक डेटा फील्डमध्ये तुम्हाला 2312 एवढे काय दिलेले असतात, बाईट्स दिलेले असतात. चेक सिक्वेन्स म्हणजे काय, इट इज द 4 बाईट फील्ड. हा 4 बाईट फील्ड दिलेला असतो कंटेनिंग एरर डिटेक्शन इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमच्या प्रत्येक फ्रेममध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली असते अशा इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्या ज्या काही एरर डिटेक्ट केल्या जातात अशा डिटेक्ट केलेल्या ज्या काही एरर असतात की ज्या आपण चेक सिक्वेन्समध्ये काय करतो त्या ठिकाणी स्टोअर करत असतो. मग मॅक्स सब लेअर फ्रेम दिलेले असतात ज्यामध्ये तुम्हाला फ्रेम कंट्रोल 2 बाईट दिलेला असतो. ड्युरेशन काय दिलेलं असतं, 2 बाईट दिलेलं असतं. ॲड्रेस 1, ॲड्रेस 2, ॲड्रेस 3. प्रत्येक ॲड्रेसमध्ये तुम्हाला 3 फील्ड दिलेले असतात. फर्स्ट सोर्स असतो, सेकंड तुमचा डेस्टिनेशन असतो आणि थर्ड फील्ड कोणता दिलेला असतो, एंड पॉईंट. आणि प्रत्येक ॲड्रेसला काय दिलेला असतो, 6 बाईट दिलेला असतो. त्यानंतरनं तुम्हाला सिक्वेन्स दिलेला असतो. सिक्वेन्स हा काय असतो, 2 बाईट असतो. त्यानंतरनं डेटा दिलेला असतो. प्रत्येक डेटाची साईज ही व्हेरिएबल असते. म्हणजे तुमच्या त्या प्रत्येक फ्रेममधून किती डेटा काय होतो, ट्रान्समिट होतो त्याच्यावर तुमच्या डेटाची साईज काय असते, डिपेंड असते. आणि सिक्वेन्स चेंजमध्ये काय करतो की ज्या तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये ज्या काही एरर दिलेल्या असतात अशा एरर आपण त्या ठिकाणी काय करतो, त्या ठिकाणी डिटेक्ट करत असतो. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे, ब्ल्यूटूथ म्हणजे काय असतं, ब्ल्यूटूथ इज वन ऑफ द मेजर वायरलेस टेक्नॉलॉजी डेव्हलप टू अचीव VPAN. म्हणजे ज्यामध्ये काय केला जातो, वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्कमध्ये आपण ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजीचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. इट इज यूज टू कनेक्ट डिव्हाइसेस ऑफ डिफरंट फंक्शन्स सच ॲज टेलिफोन, कम्प्युटर, नोटबुक, कॅमेरा, प्रिंटर अँड सो ऑन. म्हणजे ज्यामध्ये काय केलं जातं, वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्कमध्ये आपण वायरलेस टेक्नॉलॉजीचा यूज करतो तेव्हा त्या वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये आपण ब्ल्यूटूथचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. आणि प्रत्येक ब्ल्यूटूथमध्ये कोणते डिव्हाइसेस कनेक्ट करतो म्हणजे प्रत्येकाचे फंक्शन हे काय असतात, डिफरंट असतात. म्हणजे तुमचा टेलिफोन असेल, कम्प्युटर असेल, नोटबुक असेल, कॅमेरा असेल, प्रिंटर असेल किंवा तुमच्या अनेक जे काय डिव्हाइसेस दिलेले असतात असे अनेक डिव्हाइसेस आपण त्यामध्ये काय करतो, कनेक्ट करत असतो. आर्किटेक्चर ऑफ ब्ल्यूटूथचं काय बघायचं आपल्याला, आर्किटेक्चर बघायचे. ब्ल्यूटूथ डिव्हाइसेस कॅन इंटरॅक्ट विथ अदर ब्ल्यूटूथ डिव्हाइसेस इन सेव्हरल वे इन द फिगर. म्हणजे ज्यामध्ये काय करतो, जेव्हा एखाद्या ब्ल्यूटूथला अदर ब्ल्यूटूथ बरोबर जर इंटरॅक्शन करायचं असेल तर त्यामध्ये जी डायग्राम दिलेली असते त्या डायग्राम प्रमाणे तो काय करतो, वर्किंग करतो. वन ऑफ द डिव्हाइसेस ॲक्ट ॲज द मास्टर अँड 7 अदर स्लेव. म्हणजे ज्यामध्ये काय केलेलं असतं, एक जो तुमचा डिव्हाइसेस असतो तो मास्टर असतो आणि अदर जे डिव्हाइसेस दिलेले असतात की ज्याला आपण काय म्हणतो, स्लेव्स म्हणतो. अ नेटवर्क विथ मास्टर अँड 1 or more स्लेव. म्हणजे ज्यामध्ये असोसिएशन विथ इज नोन ॲज
पिकोनेट, आणि ज्याला काय म्हणतो, ज्या नेटवर्कमध्ये एक मास्टर असतो आणि एकापेक्षा जास्त स्लेव एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, पिकोनेट. अ सिंगल चॅनल इज शेअर अमंग ऑल डिव्हायसेस इन द पिकोनेट. आणि प्रत्येक पिकोनेटमध्ये काय करतो, एक सिंगल चॅनल काय करतो, शेअर ऑल डिव्हायसेस, म्हणजे एका पिकोनेटमध्ये एका चॅनलमध्ये तुमचे जे काय ऑल डिव्हायसेस दिलेले असतात, असे ऑल डिव्हायसेस आपण काय करतो, त्या ठिकाणी कनेक्ट करत असतो. ईच ऑफ द ॲक्टिव्ह स्लेव हॅज असाइन द 3-bit ॲक्टिव्ह मेंबर ॲड्रेस. आणि प्रत्येक जो ॲक्टिव्ह स्लेव असतो की ज्यामध्ये आपण 3-bit काय करतो, त्या ठिकाणी जो काय ॲड्रेस दिलेला असतो की जो ॲड्रेस काय करतो, असाइन करतो. मेनी अदर स्लेव कॅन रिमेन सिंक्रोनाइज टू द मास्टर थ्रू द रिमेनिंग इनॲक्टिव्ह स्लेव. आणि जे काय अदर तुमचे काय स्लेव दिलेले असतात की जो मास्टर काय करतो, सिंक्रोनाइज करत असतो, आणि तो सिंक्रोनाइज करताना बाकीचे जे स्लेव्स दिलेले असतात की जे काय असतात तुमचे इनॲक्टिव्ह असतात. द मास्टर रेग्युलेट चॅनल ॲक्सेस टू ऑल ॲक्टिव्ह नोड अँड पार्क नोड. आणि जो तुमचा मास्टर दिलेला असतो की जो काय करतो, त्या चॅनलमधून जेवढे तुमचे ॲक्टिव्ह नोड असतात किंवा जे पार्क नोड असतात, असे नोड काय करतो, त्या ठिकाणी तो ॲक्सेस करतो. टू पिकोनेट आर क्लोज टू इच अदर, दे हॅव ओव्हरलॅपिंग कव्हरेज एरिया. आणि जेव्हा तुमचे दोन पिकोनेट काय करता, एकमेकाबरोबर क्लोज असतात, तेव्हा त्यामध्ये जो काही कव्हरिंग एरिया असतो, असा कव्हरेज एरिया काय होतो, त्या ठिकाणी ओव्हरलॅप होतो. इन विच नोड टू पिकोनेट इंटरमिंगल इट इज कॉल्ड स्कॅटरनेट. आणि ज्याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी स्कॅटरनेट, किंवा जे काही स्कॅटरनेट दिलेले असतात. ब्ल्यूटूथ बेस बँड टेक्नॉलॉजी सपोर्ट 2 लिंक टाईप. आणि ज्यामध्ये आपण 2 टाईप लिंकचा काय करतो, यूज करतो. सिंक्रोनस कनेक्शन ओरिएंटेड टाईप यूज प्रायमरी व्हॉइस, म्हणजे जिथं तुम्ही काय करता, व्हॉइसमधून जेव्हा एखादा डेटा ॲक्सेस करता की ज्याला आपण काय म्हणतो, सिंक्रोनस कनेक्शन ओरिएंटेड. आणि असिंक्रोनस कनेक्शन लेस टाईप म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो, इझिली फॉर पॅकेट डेटा, म्हणजे ज्या पॅकेटमधून तुमचा डेटा काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो, असा डेटा आपण काय करतो, त्या ठिकाणी स्टोअर करतो. असा तुमचा जो फर्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर दिलेला आहे तो काय केलेला आहे.